सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 95 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मधून आता नेहमी प्रत्येक गोष्टीवरून संग्रामचा अपमान करणाऱ्या नयनेचा परफेक्ट टिट फॉर टॅट करत बदला घेण्याचं ठरवलं आणि ती सगळ्या गोष्टी पुन्हा त्याच घडवून आणत होती ज्या आधी घडल्या होत्या. आणि इथे हिस्ट्री रिपीट होत आहे असं नयना आणि तिच्या डॅडीला कळत होतं आणि हे सगळं मधू मुद्दाम करते हेही त्यांना कळत होतं. पण आता नयनाच्या डॅडीचा पूर्णपणे नाईलाज होता अतुलसमोर. आणि जिथं संग्रामचे वडील नयनाच्या डॅडीचे तळवे चाटायचे तिथं आता नयनाचे डॅडी मधूच्या डॅडीचे तळवे चाटायला लागले. आता शूज तर संग्रामने अजिबात स्वच्छ करू दिले नाहीत नयनाच्या डॅडीला, ते मोठे आहेत म्हणून. पण मधू म्हणाली, संग्राम आता तूही काही बोलणार नाहीस आणि डॅड तुम्हीही काही बोलणार नाही. पण ॲक्च्युली काय आहे ना, माझं आणि नयनाचं एक स्वीट लवली डील झालं आहे की आता नयना मी आणि संग्रामनं डिनर केलेल्या प्लेट उचलणार आहे. हो ना नयना, तू करशील ना? आणि नयनाचे डॅडी म्हणाले, हो हो का नाही. नयना बेटा तू पटकन प्लेट उचल, अगं ते आपले स्पेशल गेस्ट आहेत. तशी नयना चिडली आणि म्हणाली, नाही डॅडी मी हे करणार नाही. तुम्हाला दिसतंय ना ती मुद्दाम हे सगळं करते, ती मुद्दाम माझा अपमान करते. मी संग्रामची प्लेट उचलायची का आता? इट्स इम्पॉसिबल. आणि मधू म्हणाली, मी मुद्दाम करते का? मग तू करतेस ते काय असतं? ते सुद्धा मुद्दाम असतं की. तुला सुद्धा इतरांचा अपमान करायला आवडतं. तू तर मुद्दाम आरडाओरडा करतेस, लोकांना गोळा करतेस, त्यांच्यावर दबाव आणून चप्पल उचलायला लावतेस, कॉफीचे कप उचलायला लावतेस. एक कॉफी आवडली नाही म्हणून दुसरी बनवायला सांगतेस. मग याला काय म्हणायचं नाही ना? आणि हे तुझ्या डॅडीला चांगलंच माहीत आहे की तू कशी आहेस. आणि जर तुझं ते सगळं चालत असेल तर मी जे करते ते का चालत नाही तुला? इट्स नॉट फेअर. रूल सगळ्यासाठी समान. तुला या प्लेट उचलाव्या लागतीलच. नयना आता मधूला थोडा डॅशिंग लुक देत म्हणाली, हे बघ मधू, असं काहीही होणार नाही. हा माझा बर्थडे आहे आणि त्या बर्थडे पार्टीत मी काम करणं शक्य नाही. मधू म्हणाली, मग तुझ्या बर्थडे पार्टीत तू मला काम करायला लावतीस का? हे योग्य होतं का? संग्रामच्या मम्मी पप्पाला आणि स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा तू आता गेटमधून किती विचित्र प्रकारे हाकलून दिलंस, ते योग्य होतं का? तू कोणालाच रिस्पेक्ट द्यायचा नाही आणि बाकीच्याकडून रिस्पेक्टची अपेक्षा करायची. आणि आम्ही सगळ्यांनी तुला रिस्पेक्ट द्यायचा आहे तर होऊ शकत नाही. नयना, रिस्पेक्ट मागून मिळत नसतो, तो कमवायचा असतो. आणि इथे तू कमी पडली. तू रिस्पेक्ट कमवलेला नाही आणि तू हट्ट केला की तुझे डॅडी काहीही करतात तुला खुश ठेवावं म्हणून. जितेंद्रवर किती दबाव आणतात. नयना म्हणाली, हो मग मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे. ते माझ्यावर खूप प्रेम करतात. माझे डॅडी माझ्यासाठी काहीही करतील. माझ्यासाठीच त्यांनी जितेंद्रला नोकरी दिली. आणि नयनाला मध्येच थांबवत मधू म्हणाली, एक्सक्यूज मी, जितेंद्रला तुझ्या डॅडीने नोकरी दिली पण एक नोकर खरेदी केला त्यांनी त्यांच्या मुलीसाठी. नवरा नाही बघितला तर एक नोकर बघितलाय जो राबणार दिवसभर आणि महिना झाल्यानंतर सॅलरी झाली की तिच्याकडे आणून देणार तिच्यावर खर्च करण्यासाठी. ॲक्च्युली मला तर असं वाटतं ना की तुझ्या डॅडीला ना तुझा खर्च झेपतच नव्हता म्हणून त्यांनी तुझं लग्न जितेंद्रसोबत करून दिलं आणि तुझा खर्च त्याच्यावर ढकलला. नाही ना, तू तुझ्या डॅडीवर बोज आहेस. तशी नयना चिडली आणि म्हणाली, माइंड युअर लँग्वेज. माझे डॅडी असं कधीच करणार नाहीत. त्यांनी माझ्यासाठी इतकी मोठी पार्टी अरेंज केली आहे आज, समजलं? आणि मधू हसली आणि तिच्या पार्टीला तुच्छ लेखत म्हणाली, ही ग्रँड पार्टी आहे का? ओ माय गॉड नयना, इट्स नॉट ग्रँड पार्टी, इट्स चिल्लर पार्टी. ग्रँड पार्टी काय असते हे जर तुला बघायचं असेल ना तर काही दिवसातच माझ्या ब्रोची ॲनिव्हर्सरी आहे, फर्स्ट ॲनिव्हर्सरी. आणि मग तू तिथे ये आणि बघ ग्रँड पार्टी कशाला म्हणतात. आणि आता तुला कळलंच असेल
माझा ब्रो कोण आहे? मिस्टर आर्यन अर्जुन देसाई. समजलं? आणि हे ऐकलं तसं नयना खाली बघायला लागली आणि मनातच म्हणाली, ओ माय गॉड, खरंच ही खूपच मोठ्या फॅमिलीची मेंबर दिसते, पण ही मला अशी अपमानित करू शकत नाही. माझ्याच पार्टीत मी तिची प्लेट उचलणार नाही म्हणजे नाही, असं म्हणून नयना तिथून निघून गेली. तसा मधूला राग आला आणि तीही उठली आणि अतुलला म्हणाली, डॅड, तुम्हाला तुमच्या मुलीच्या फिलिंगची काही कदर आहे की नाही? नयनाचे डॅडी तिच्या हट्टामुळे काहीही करतात, मग तुम्ही माझ्यासाठी काही करणार आहात की नाही? आणि अतुल लगेच म्हणाला, हो मधू बेटा, ऑफकोर्स, आय लव्ह यू बेबी, बोल तुला काय हवं, मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. आणि मधू म्हणाली, मला तिनं संग्रामचा जो अपमान केला ना त्याचा बदला घ्यायचा आहे. तिनं आमच्या प्लेट उचलाव्यात, दॅट्स इट, असं म्हणून मधू फार हट्टाला पेटली. आणि आता अतुलनं नयनाच्या डॅडीकडे बघितलं आणि म्हणाला, मिस्टर दळवी, सॉरी, पण मी माझ्या मुलीवर खूप प्रेम करतो, जसं तुम्ही तुमच्या मुलीवर प्रेम करता. आणि तुमची मुलगी तिची हवी ती मनमानी करते आणि तुम्ही तिला पाठिंबा देता. तसंच आता मलासुद्धा माझ्या मुलीचा हट्ट पूर्ण करून तिला पाठिंबा द्यावा लागेल, नाहीतर ती माझ्यावर चिडेल. तुम्हीसुद्धा एका मुलीचे वडील आहात. आय होप तुम्ही मला समजून घ्याल. अँड सॉरी टू से, पण तुमची मुलगी माझ्यासोबतसुद्धा उद्धटपणा करून बसलेली आहे. आणि माझ्यासोबतच नाही फक्त, तर चक्क अर्जुन सरांसोबत तिनं उद्धटपणा केला आहे. आता हे ऐकलं आणि नयनाच्या डॅडीला शॉकच बसला आणि नयना खाली बघायला लागली, कारण तिला आता आठवलं त्या दिवशी हॉटेलमध्ये ते दोघं दारू पिऊन ओरडत होते, हसत होते, तेव्हा तिथं जाऊन त्यांना ती काय काय बोलली होती. चक्क चपल्या उचलायला लावीन असं म्हणाली होती. तिला वाटलं अतुलनं ड्रिंक केली होती, त्याला काही आठवत नसेल, पण असं तर होणारच नाही की अतुलच्या काही लक्षात नसेल. पण ती ओळख जरा वेगळ्याच परिस्थितीत होती म्हणून नयना चिडली होती, हे अतुलनं समजून घेतलं होतं. पण आता यावेळी त्यानं सगळं काढलं आणि म्हणाला, मिस्टर दळवी, तुमच्या मुलीला फक्त हक्क आहे का सगळ्यांचा बदला घेण्याचा आणि धडा शिकवण्याचा? मग इतरांना का नाही? आणि असं नको व्हायला की तुमच्या मुलीमुळे आपल्या अजूनही सुरू न झालेल्या बिझनेस आणि मैत्रीच्या प्रवासामध्ये काही अडचण यावी. आणि त्यांनी ते ऐकलं आणि नयनाचे डॅडी म्हणाले, काय नयना, तू चक्क अर्जुन सरांचा अपमान केला? प्लीज अतुल सर, अर्जुन सरांनी यातलं काहीही सांगू नका. नयनाचे डॅडी आता खरंच खूप अडचणीत सापडले होते. अगदी परफेक्ट प्लॅनिंग करून मधूनं त्याला आणि नयनाला शब्दात पकडलं होतं. आणि मधूने नयनाकडे बघितलं आणि मनातच म्हणाली, तुम्ही जे करता ते फेअर आणि इतर जे करतात ते अनफेअर, असं तर होऊच शकत नाही. आता तुझ्याकडे माझी प्लेट उचलल्याशिवाय पर्यायच नाही. आणि मधू आवाज वाढवत म्हणाली, डॅड, इथे माझा इन्सल्ट होतोय. नयना अजिबात माझी खातिरदारी करत नाही. मी तिची गेस्ट असूनही आणि यांच्या पार्टीत येऊन गेस्टचा अपमान होतो अशा लोकांसोबत संबंध नसलेले बरे. चला डॅड, असं म्हणून मधू अतुलच्या हाताला पकडून निघाले. तसे मिस्टर दळवी म्हणाले, एक्सक्यूज मी बेटा, 2 मिनिट थांब. तो आता नयनाकडे गेला, तिच्या हाताला पकडलं आणि तिला कोपऱ्यात घेऊन गेला आणि म्हणाला, तुझं काय चाललंय नयना? मी तुला म्हणालो, तुला तिची खातिरदारी कर, तिला व्यवस्थित ट्रीट कर, ती आपली स्पेशल गेस्ट आहे. नयना म्हणाली, नाही डॅडी, मी तिची प्लेट उचलणार नाही. मिस्टर दळवी म्हणाले, तू मूर्ख आहेस का? अगं गेली कित्येक वर्षे मी हा प्रयत्न करतोय की यांच्यासोबत माझी डील व्हावी, ओळख व्हावी, आणि इतका मोठा गोल्डन चान्स चालून आला आहे आणि तू नाही म्हणतेस? नयना, एकतर तुला कसलीच अक्कल नाही, असं तिचे डॅडी म्हणाले. आणि तशी नयना त्याच्याकडे बघून म्हणाली, डॅडी, हे तुम्ही काय बोलताय? आणि नयनाचा डॅडी तिच्यावर दात ओठ खात म्हणाला, नाही तर काय, तू इतकी हट्टी, जिद्दी आणि जलस फील करणारी मुलगी आहे की तुझ्यासोबत कुणीच लग्न केलं नसतं. ते तर मीच जितेंद्रसोबत तुझं लग्न लावून दिलं, त्याला नोकरी देण्याच्या बोलीवर.
तुला कायमचा पोसणारा नवरा मिळवून दिला आणि तुझा ॲटिट्यूड झेलणारी गरीब फॅमिली मिळवून दिली, ज्यांच्यावर तू रुबाब करशील. मघाशी मधू बोलली ते ठीकच होतं. तू कुठेच लग्न करून राहण्याच्या लायकीची नव्हती आणि म्हणून एक नोकरच मी तुझ्यासाठी जितेंद्रच्या रूपानं नेमला, जो तुझा नोकरही असेल आणि नवरासुद्धा. तुझ्या वागण्यानं आधीच मी कंटाळलो होतो, पण तू माझी मुलगी आहेस म्हणून गप्प होतो. तुझ्यासाठी मी प्रत्येक गोष्ट करतो, मग आता तू माझ्यासाठी एवढी गोष्ट करणार नाहीस का? आणि तो संग्राम बघ किती संस्कारी आहे. मी त्याच्यासोबत इतका वाईट वागलो तरीही त्यानं माझा अपमान होऊ दिला नाही. आणि तू तुझ्या डॅडीचा अपमान करतेस माझं न ऐकून. नैना म्हणाली, डॅडी असं का बोलताय? म्हणजे तुम्हाला माझा अपमान झालेला चालेल का? तिचे डॅडी म्हणाले, मग तुला माझा अपमान झालेला चालेल का? तुझा अपमान जास्त मोठा की माझा? आणि विसरू नकोस, तू अतुल सर आणि अर्जुन सरांचा सुद्धा अपमान केलेला आहेस आणि आता त्यांच्या मुलीचाही अपमान केला आहेस. मग जर त्यांनी तुझं काही करायचं ठरवलं तर मी मध्ये पडणार नाही. तुझा आणि माझा कायमचा संबंध संपला असं समज आणि मी तुला तुझ्या मम्मीकडे पाठवून देईन. ती सुद्धा तुझ्यासारखीच हट्टी बाई आहे. आज तुझ्या बर्थडे पार्टीत यायचं सोडून ती तिच्या फ्रेंडसोबत UK मध्ये फिरत आहे आणि तुम्हा दोघींच्या अशा वागण्याला मी कंटाळलो आहे आता. आणि असं वाटतं की उगाच तुला पहिल्यापासून पाठिंबा देत गेलो. तुझं नसतं ऐकलं तर बरं झालं असतं. तुझे लाड केले आणि आता तू माझंच ऐकत नाहीस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव नैना, जर तू माझं नाही ऐकलं तर माझ्याकडून तुला मिळणारी सगळी फॅसिलिटी आजपासून बंद. तुला काहीही मिळणार नाही माझ्याकडून. तशी नैना घाबरली आणि म्हणाली, डॅडी तुम्ही असं कसं करता? मिस्टर दळवी म्हणाले, मी असा करू शकतो. जर तुझ्या आग्रहाखातर मी इतर गोष्टी करू शकतो, तर तू माझं नाही ऐकलं तर मी तुझं नाक तोंडसुद्धा दाबू शकतो. कारण मिस्टर कपूरने माझ्यावर टाकलेला विश्वास, तो विश्वास सार्थ करण्यासाठी मला मिस्टर अतुलला गोड बोलावंच लागेल. ते जर आता इथून चिडून निघून गेले ना नैना, तर आमचं काहीच डील होणार नाही. आणि नैना विचारात पडली आणि त्याचवेळी इकडे मधू अतुलला म्हणाली, डॅडी ती येईल का? आणि अतुल तिला डोळा मारत म्हणाला, मधू बेटा ती येणार, नक्की येणार. आणि संग्राम म्हणाला, नाही अंकल, वहिनी खूप हट्टी आहे, ती येणारच नाही. अतुल म्हणाला, जस्ट वेट. आणि इकडे विचार करून करून नैना आता आलीच आणि ती मधू संग्राम समोर खाली मान घालून उभा राहिली आणि काहीही न बोलता गुपचूप त्यांच्या प्लेट उचलणार इतक्यात मधू तिला वेटरचा दर्जा देत म्हणाली, हे हॅलो, व्हॉट्स रॉंग विथ यू? आमचं अजून झालंच नाही आणि तू प्लेट काय उचलतेस? तुला मॅनर्स नाहीत का? वेटरनं कसं वागावे याचे आधी परमिशन घ्यायची असते प्लेट उचलू काय याची. आणि मग तर आता नैनाचा खूप मोठा अपमान झाला आणि सगळेजण तिच्याकडे बघत होते. आणि नैनाच्या सासूला जरा जास्तच आनंद झाला होता आणि डिंपल मात्र घाबरली होती. आणि कशा प्रकारे नैनाने संग्रामच्या आत्तापर्यंत केलेल्या अपमानाचा बदला मधून एकाच पार्टीत घेतला असं तिला वाटलं. नैनादी तिचा हा इन्सल्ट कधीच खपवून घेऊ शकत नाही. मधू आता असं म्हणाली आणि नैना थांबली आणि म्हणाली, मॅडम तुमचं झालं आहे का? आणि मधू म्हणाली, ओके. संग्राम तुझं झालं आहे ना? संग्रामसुद्धा हो म्हणाला. आणि मग नैनाने प्लेट उचलल्या, तिकडे नेऊन फेकल्या आणि हात स्वच्छ करत तिकडंच बसली आणि मधूवर खूप खूप चिडली. तिचे मित्र मैत्रिणी सगळे नातेवाईक तिच्याकडे फार हसून बघत होते आणि नैनाचा खूप मोठा अपमान झाला होता. आणि ही मुलगी जर घरामध्ये आली तर कशा प्रकारे आयुष्यभर माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटेल असं तिला वाटलं. आणि ती आता मनातच चरफडत जितेंद्रसोबत जाऊन बसली आणि तिथंच म्हणाली, समजते काय ही स्वतःला? तिने मला प्लेट उचलायला लावल्या, तिची हिंमत कशी झाली? आणि जितेंद्र म्हणाला, जशी आमची होत नाही तशी. नैना म्हणाली, म्हणजे तुला काय म्हणायचं जितू? जितेंद्र म्हणाला, हो, सगळ्यांना घाबरवतेस ना तुझ्या डॅडीच्या नावानं. मग बघ, तू तुझ्या डॅडीच्या नावावर मिजाज करतेस, रुबाब करतेस आणि तिने सुद्धा तेच केलं, तिच्या डॅडीच्या नावावर रुबाब केला. आणि नैना तुम्हारी उलटी गिनती शुरू.
तसं नयनानं जितेंद्रकडे रागात बघितलं आणि म्हणाली, जितू तू जास्त बोलू नकोस, नाहीतर मी तुला इथून हाकलून देईन. आणि जितेंद्र म्हणाला, तू कशाला? मीच जातो इथून. मम्मी पप्पा चला. तरीही त्याची लालची मम्मी म्हणाली, अरे जितेंद्र, आपण अजून काही खाल्लंच नाही. थोडंसं खाऊया ना. आणि जितेंद्र म्हणाला, मम्मी उठ, खूप झालं तुझं. आणि आता ते गिफ्टसुद्धा हिला देऊ नकोस. कोणाला तरी दान करून टाक, जे आपल्यापेक्षा जास्त गरीब आहेत त्यांना. ही खूप श्रीमंत बापाची मुलगी आहे ना, हिला असलं छोटं मोठं गिफ्ट चालत नाही. आणि आपण घरी जाऊन डाळ खिचडी खाऊया, पण ह्याची 5 स्टार हॉटेलमधली डिनर प्लेट नको, कारण नंतर ती पुन्हा वर्षभर या डिनर प्लेटवरून टोमणे मारत राहील, जे मला अजिबात आवडत नाहीत. तसंही आत्तापर्यंत हिचं खूप काही आवडत नव्हतं, पण मी सहन करून घेतलं. पण यापुढे मी काहीही सहन करणार नाही. आणि तो त्याच्या मम्मी पप्पांना घेऊनच गेला घरी. आणि आता त्याचाही इतका ॲटिट्यूड बघून नयना चक्रावली. आता काय चाललंय? आजच्या दिवशीच, म्हणजे बर्थडे दिवशीच माझे लाड व्हायचे सोडून माझ्या बाबतीत इतकं सगळं का घडतंय, असा विचार तिला पडला. आणि आता इकडे मधू संग्रामला सगळेजण भेटत होते. त्यांचं नवीन नातं जोडलं गेलं म्हणून कॉंग्रॅच्युलेशन करत होते. आणि नयना त्यांच्याकडे रागात बघत होती. आणि मधू घरात आली तर माझ्या घरातला रुबाबसुद्धा कमी करणार. जरा काही झालं की लगेच तिच्या डॅडीला सांगणार, माझ्या डॅडीवर प्रेशर आणणार आणि माझे डॅडी मलाच बोलणार, असं तिला वाटलं. आणि इतक्यात तिथं एक नोकर आला. त्यानं तिच्यासमोरचा दारूचा ग्लास उचलला आणि माझं झालं नाही, तुला कळत नाही का, असं म्हणून तिने उगीचच त्या सगळ्या गोष्टींचा राग त्या वेटरवर काढला. आणि तिकडं सगळ्यांनी बघितलं. तिचे मित्रमैत्रिणी तिच्याकडे आणि तिच्या रागाकडे बघून हसत होते. आणि मधूनं खूप रागात बघितलं आणि हिची मिजाज अजून उतरली नाहीच का, मग मला आणखीन काहीतरी केलं पाहिजे, असं म्हणाली. आणि संग्राम म्हणाला, मधू आता तू काय करशील? हिची मिजाज उतरवायची असेल ना, तर तुला घरात यावं लागेल आमच्या राहायला. दादाला तर तिचं बोलणं आवडत नाही, पण माझे मम्मी पप्पा जर तिच्या विरोधात गेले ना, तर मग खरी मजा येईल तिची. आणि मधूसुद्धा तिच्याकडे बघून म्हणाली, येईन. आता इतकं सगळं केलं तर मी त्या घरात सुद्धा येईन. आणि हे ऐकून संग्रामने तिच्याकडे चकित होऊन बघितलं. आणि अतुल मात्र गालात हसला. आणि मधू लगेच म्हणाली, डॅड, माझा पुढचा प्लॅन ठरलाय. मी संग्रामसोबत कोर्ट मॅरेज करणार आणि त्याच्या घरी जाणार. आणि हे ऐकून संग्राम थक्क झाला. आणि मधू म्हणाली, तिची मिजाज उतरवली, आता घरातली पण परिस्थिती सुधारली पाहिजे. ती खूप चुकीचं वागते. अतुल म्हणाला, अगं पण ती कशीही वागू दे, तिच्या घरात तुला काय करायचं बेटा? आणि इथे तू कुठून लग्नाचं नाटक केलंस तर नंतर कोणता मुलगा तुझ्यासोबत लग्न करेल? आणि मधूनं हसून संग्रामकडे बघितलं आणि म्हणाली, कुणी नाही केलं तर संग्राम आहेच की, कारण त्याच्यासोबत तर नंतर कोण लग्न करेल? त्याला तर डिंपलपासून वाचवण्यासाठी मी हे नाटक केलं. मग मी त्याला वाचवलं म्हटल्यावर तो मला असं सोडून नाही देणार, असं मधून हसून मस्करीत म्हणाली. आणि तिचं ते सहज मस्करीतलं बोलणं ऐकलं आणि संग्राम सिरियस झाला.